वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही। म्हणजे वसंत मोरे, पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही। मी पण तसा कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतात। प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यात अशी कुठल्या संविधानातले गुण बघितले, संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते। वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही आहे। म्हणजे वसंत मोरे, पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही। मी पण तसा कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतात। आता वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यात अशी कुठल्या संविधानातले गुण बघितले, संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते, कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते, हे काय गणितच कळत नाही। का गंगेकरांची मतं आणि मोहोळ कोणते मोहोळच ना, त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना, असं संशय येणार ना, सगळ्यांना येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आहे असं तुम्हाला वाटतं का? आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील। का दिली असावी तेव्हा एक लक्षात ठेवा, इथला जो शोषित आणि वंचित आहे ना, त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे, आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला ओबीसी, इथला बीसी, एससी, एसटी जाणून आहे। ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होतं आहे, ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे, एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल, आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा एससी, एसटी, ओबीसी। त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे। हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको, तेवढी त्यांना त्या मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार नाही। यावेळेस वंचितचा फॅक्टर चालणार नाही, वंचित मला वंचितबद्दल काही बोलायचं नाही, पण यावेळेस इथला मागासवर्गीय किंवा इथला मुसलमान हा प्रचंड भीतीत आहे, त्याच्या मनात एक दडपण आहे, आणि ते आहे अस्तित्वाचं की 2024 नंतर कदाचित आपल्याला म्हणजे दुसरं दुहेरी नागरिकत्व जे गोळवळकरांनी सांगितलं आहे आपल्या पुस्तकांमधनं की मुसलमानांना दुसरं नागरिकत्व द्या, दुहेरी द्या, मतदानाचा अधिकार काढून घ्या, हे मुसलमान वाचतात। दलितांना कुठलेही अधिकार देऊ नका, हे त्यांच्या म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचलेलं आहे ना दलितांनी। त्यामुळे दलितांना असा गृहीत धरणं आता शक्य नाही। दलित आणि मुसलमान अत्यंत हुशारीने मतदान करतील।